लागणारं साहित्य एक कुजलेलं थोडं शेण, एक नवीन शेण आणि गांडूळ, गिरीपुष्प पालावर चिंचेचे पानं. त्याचं प्रथम तरी काय केलं आपण, तर प्रथम सर्वात मोठी वाळू आहे ती तलाला टाकली, त्याच्यानंतर मध्यम स्वरूपाची ती त्याच्यावर टाकली, त्याच्यानंतर एकदम छोटी होती त्याच्यावर टाकली, त्याच्यानंतर आपले त्यासाठी आपण एक कुजलेला कंपोस्ट म्हणजे अर्धवट कुजलेलं कंपोस्ट खत टाकून दिलं आणि त्याच्यानंतर गिरीपुष्प पालावर चिंचेचा पाळा साधारण प्रमाणात कुस करून त्याप्रमाणे त्याला एक पाण्याचा निचरा होईल याप्रमाणे त्याला बेसिक करून घेतलं. त्याच्यानंतर आपण एक ताजं शेण घेतलं ते त्याच्यावर टाकलं आणि त्या सर्व टाकून त्याच्यावर आपण अर्धा किलो गांडूळ या प्रमाणात थोडे जिवंत गांडूळ असे टाकून दिले आणि त्याच्यानंतर पुन्हा एक माठ ठेवून त्याला पूर्ण पाण्यात भरून त्याचा एक बेसिक एक एक थेंब पाणी गेलेलं या प्रमाणात काढून घ्यायचं आणि त्यापासून पुन्हा ते वर्मीवॉश तयार होतं. त्याला जर तुम्हाला रिफाउंडेशन करायचं असेल, त्याला रिपीट टाकायचं असेल तर रिपीट टाकून पुन्हा त्यापासून एकदम फ्रेश वर्मीवॉश तयार होईल होते. ते तुम्ही ज्या वेळेला आपली फळ प्रक्रिया किंवा झाडाचा फुल प्रक्रिया होईल त्यासाठी तो आपला एका 100 लिटरसाठी 5 ml याप्रमाणे ते वापरून 100 लिटरला 5 लिटर 100 तेच म्हणजे 5% एका लिटरला 5 ml ना. हो, एका लिटर साठी 100 लिटर 5 लिटर या प्रमाणात वापरून मग नंतर तीच प्रक्रिया पुन्हा 10 दिवसात म्हणजे फुलाची प्रक्रिया, फळाची आणि पुन्हा कळीची प्रक्रिया किंवा फळाची प्रक्रिया याप्रमाणे ते वापरून त्याचा उपयोग करून घ्यावा. टॉनिक तयार, त्यापासून एक टॉनिक तयार होतं.